मित्रांनो, मी एकदा एका शाळेत गेलो होतो आणि तिथं टीचर ह्या त्यांच्या मुलांसाठी रनिंगच्या स्पर्धा घेत होते. त्या काही फार सीरियस नव्हत्या. एक 8-10 मुलं रांगेत उभी होती. काही जणांना इंटरेस्ट होता, काही जणांना नव्हता. आणि मग शिक्षकांनी त्यांना सांगितलं, की आता तुम्ही पळा आणि एवढं अंतर गेलं, की जो पहिला येईल त्याला मी बक्षीस देणार आहे. मग साधारण एक अर्धी मुलं पळायला लागली. अर्ध्या मुलांना काय चाललंय कळत नव्हतं. मग थोड्या वेळाने ती पण पळायला लागली. मग त्या मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी म्हणून ते जे शिक्षक होते, ते म्हणाले, की "पळा, पळा, जो पहिला येईल त्याला मी कॅडबरी बक्षीस देणार आहे." आणि ते ऐकल्याबरोबर असं डोक्यात एकदम चमक आली, की आपण हे काय करतोय? की आपण त्या मुलांना म्हणतोय, की "तुम्ही पळा आणि जर तुम्ही पहिले आलात, तर मी तुम्हाला कॅडबरी चॉकलेट बक्षीस देईन." म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो, की कॅडबरी चॉकलेट हे काहीतरी चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे मी पळलं पाहिजे. माझा पहिला नंबर येणार आहे आणि मग मला ती कॅडबरी चॉकलेट मिळणार आहे. म्हणजे अतिशय लहान मुलांना ज्यांना अजून विशेष काही समजत सुद्धा नाहीये, त्यांना आपण त्यांच्या डोक्यात असं भरवतो, की कॅडबरी खाणं चांगलं असतं. कॅडबरी खाणं विशेष असतं. चांगलं तुम्ही काही केलं तर तुम्हाला बक्षीस म्हणून कॅडबरी मिळणार आहे. मला सांगा मित्रांनो, कॅडबरी हे एकतर अन्न नाही, त्याला मी प्रॉपर विष समजतो. ते कचरा अन्न आहे, जंक फूड म्हणतो आपण त्याला. तिसरं म्हणजे त्याच्यात भयंकर साखर असते आणि ज्याच्यामध्ये लहान मुलांचे दुधाचे किंवा जे पर्मनंट आहे, त्या दोन्ही प्रकारचे दाताची वाट लागते. मग तुम्ही असं का नाही करत, की कॅडबरीच्या ऐवजी मी तुला एक सफरचंद देईन, पेरू देईन, आवळे देईन, चिंचा देईन, मोसंबी देईन. काय प्रॉब्लेम आहे? लहान मुलांना कळू द्या, की मी जर चांगला पळालो आणि मी जर पहिला आलो, तर मला मोसंबी मिळणार आहेत. म्हणजे मोसंबी चांगली असतात हे त्यांच्या डोक्यात कमीत कमी बिंबेल. म्हणजे आपण इतकं विचित्र वागतोय ना, की कुणी पाहुण्यांकडे गेले, की "हे घे बाळा तुला चॉकलेट." अरे, हे चुकीचं आहे. हे तुम्ही त्याचं आरोग्य खराब करताय, त्याचे दात खराब करताय. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे, हे आधी सगळ्यांनी लक्षात घ्या. मग पालक असतील, शिक्षक असतील किंवा कुणीही असतील, लहान मुलांना हे कळलं पाहिजे, हे समजलं पाहिजे. त्यांच्या डोक्यात हे बिंबलं पाहिजे, की Cadbury खाणं चुकीचं आहे. Cadbury हे विष आहे आणि कुठल्याही पाहुण्यांनी जर त्यांना Cadbury दिली, तर ती त्यांनी केरात फेकून द्यावी, सरळ-सरळ फेकून द्यावी. काहीही प्रॉब्लेम नाहीये. फेकून दिली तर त्यांचं आरोग्य चांगलं राहणार आहे.